हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची व्हिडिओ म्हणजे खास आहे तुमच्यासाठी। सर्वांना लागलेली आतुरता म्हणजे आपल्या गणरायाची, आणि ते गणपती बाप्पा बघण्यासाठी आपण आपल्या गावापासून काही अंतरावर कारखाना आहे, तिथे आपल्या गणपती बाप्पांच्या सर्व मूर्त्या कशा बनवलेल्या आहेत काय ते आपण आज बघण्यासाठी जाणार आहोत। आणि मग आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ते ठरवणार आहोत। कारण सर्वांना जी आतुरता लागलेली आहे ती म्हणजे गणपती बाप्पांची, आणि काही दिवसच आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी राहिलेले आहेत, आणि सर्वांची धावपळ आहे ती म्हणजे गणपती बाप्पा ठरवण्याची। तीच धावपळ आपली होणार आहे आज, आणि आपण आज गणपती बाप्पा बघायला जाणार आहोत। मी आणि माझा मुलगी असं आम्ही आमच्या गाडीने गणपती बाप्पा बघायला चाललेलो आहेत आमच्या त्या कारखान्यामध्ये, आणि तिथे गणपती बाप्पा आम्ही ठरवणार आज। तर चला, गणपती बाप्पा मोरया। अशा प्रकारे मित्रांनो, ही आमची छोटी दिदी ऐकर, हा आमचा बापू आर्यन ऐकर। अशा प्रकारे आम्ही चाललो आहोत कारखान्यामध्ये गणपती बाप्पा बघायला, आणि मग तिथे कशा कशा मूर्त्या आहेत त्या पाहणार। जर आवडली तर मग आम्ही तिथे चॉईस करून गणपती बाप्पांची मूर्ती ठरवणार। तेवढे आपला गणपती बाप्पा, तिथे तुला कसा गणपती आवडतो, छोटावाला का मोठावाला? कोणता? आपण त्या दिवशी असं तुला सांगितलेलं बघ, मस्त छोटी मूर्ती असते का मोठी असते, तशी पाहिजे तुला? मोठी पाहिजे? मग सांग, इथे दादाला सांग कोणता बाप्पा आवडतो। हा हा, बाल गणेश, हो ना? आपण तो बुक करायचा, बाल गणेश। ओके, चालेल। फायनली मित्रांनो, आपण रमेश कला केंद्र या कारखान्यामध्ये पोहोचलेलो आहोत, आणि येथील गणेश मूर्तींचं काम कुठपर्यंत आलं ते बघून घेऊ। हे दीदी मस्त नको। मित्रांनो, कलाकाराचे कौशल्य आणि मेहनत पाहता मातीच्या गोळ्यापासून ते आकर्षक मूर्ती तयार करण्यापर्यंत त्यांच्या मेहनतीमध्ये खूप मोलाचा वाटा असतो। गणपती तयार करण्यापासून ते सजावटीपर्यंत त्यांची खूप मेहनत असते मित्रांनो। या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला शाडूच्या आणि POPच्या मूर्त्या देखील मिळतात मित्रांनो। मग आपण जर निसर्गाच्या नियमानुसार इको फ्रेंडली गणेश मूर्तीसुद्धा येथे घेऊ शकता। आणि मूर्त्यांचं काम पूर्ण झालेलं असून आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे, ते म्हणजे कलरिंगचा। इकडे बघा, हात नाही लावायचा, अजून काम बाकी आहे का पेंटिंग। व्हाईट मध्ये बघ कसं मस्त वाटतं ना, स्वामींचा ना, स्वामी गणपती वरती पण मित्रांनो, गणपतीच्या मूर्तीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांचे डोळे। डोळ्याचे काम करताना कलाकाराला खूप मेहनत करावी लागते, कारण त्यांची आखणी असते ती पद्धतशीर आली पाहिजे, आणि एक
हुबेहूब आपल्याकडे गणपती बाप्पा पाहतात अशा प्रकारे त्यांची आखणी केली जाते. म्हणूनच त्यांच्या या कौशल्याला दाद दिली जाते मित्रांनो. काही गणपतींची कलरिंग चालू आहे तर काही गणपती कलरिंग करण्याचे बाकी असल्यामुळे काम हे अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्यामुळे लवकरात लवकर कलरिंग केली जाईल आणि मग येथे आपण गणपती बाप्पा पाहू शकता आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे येथे गौराई माता देखील चांगल्या प्रकारे बनवलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात आपल्याला या कारखान्यामध्ये. मित्रांनो, या कारखान्यामध्ये तुम्हाला स्वामींची प्रतिकृती तयार झालेली गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळेल. तसेच खंडोबाचे प्रतिमा तयार केलेले गणपती बाप्पा पाहायला मिळतील. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला या कारखान्यामध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. बाल गणेश, बालमूर्त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या कारखान्यामध्ये आहेत मित्रांनो. इकडे बघाल हात नाही लावायचा, अजून काम बाकी आहे का पेंटिंग. व्हाईट मध्ये बघ कसं मस्त वाटतं ना. स्वामींचा ना, स्वामी गणपती वरती पण चांगलं वाटलं चालेल. काय होतं कलाकारांची मेहनत पाहता मित्रांनो, गणपतीच्या सजावटीपासून ते बनवण्यापासून ते कलरिंग आणि रंगसंगती आणि त्यांची दागिन्यांचे सौंदर्य पाहता, त्यांना कुठली शाल, कुठल्या प्रकारच्या फेटा, कुठल्या प्रकारचे धोतर, अशा प्रकारची रंगसंगती पाहता कलाकारांना खूप मोठ्या प्रकारे आपण दाद दिली पाहिजे. कारण जे बनवण्याची कला आहे ती खूप आगली वेगळी आहे मित्रांनो. येथे तुम्हाला खूप आकर्षक मूर्त्या पाहायला मिळतील वेगवेगळ्या स्वरूपात.
तर मित्रांनो, आपण रमेश कला केंद्र या कारखान्यामध्ये आज भेट दिली आणि हा कारखाना डिक्सल नाक्यावर असल्यामुळे येथे तुम्हाला जर गणपती बाप्पांच्या मूर्ती पाहायच्या असतील तर नक्की भेट द्या. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर मूर्त्या, रेखीव काम आणि सुंदर सजावट, रंगसंगती एक चांगल्या प्रकारे केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला येथे मूर्त्या मिळतील, ज्या छोट्या, मोठ्या, लहान, बालगणेश, बालमूर्त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि या कारखान्यामध्ये तुम्हाला जायचं असेल तर विजिट करा. लवकरात लवकर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे काही 1 ते 1.5 महिन्यामध्ये आणि आपण येथे मूर्ती बुक करू शकता तुमची आवडीप्रमाणे. तर मित्रांनो, तुम्हाला छोटासा प्रयत्न होता माझा गणपती बाप्पांचा व्हिडिओ दाखवण्याचा कारखान्यामध्ये जाऊन. तर तुम्हाला या कारखान्यातील मूर्त्या कशा वाटल्या आणि येथील रंगसंगती, मूर्त्यांची आखणी, रेखीव काम कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की तुमच्या कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये वेगळ्या अंदाजामध्ये. तूर्तास धन्यवाद. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.